आम्ही निघालोय देवदर्शन करायला आणि खूप छान वाटतंय. प्रसन्न वातावरण आहे, पाऊस आहे पण मध्ये मध्ये ऊन सुद्धा पडतंय. एकंदरीतच कधी कधी आपल्याला आभाळी वातावरण कसं छान वाटतं तसं छान वाटतंय. खूप दिवसांनी फक्त देवदर्शनासाठी म्हणून आम्ही बाहेर पडलोय. आमचं लग्न ठरलं तेव्हा परंपरागत काही गोष्टी कुलदेव आणि कुलदेवीच्या करायच्या राहिल्या होत्या. खूप दिवसांपासून मनात होतं, पण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्याचा योग आज आला. अचानक सोमवारी रात्री आमचं ठरलं. काय कसं करायचं हे घरी विचारून आम्ही मंगळवारी हरितालिका व्रताच्या दिवशी निघालो सुद्धा. पहिला कराडजवळील नाईकबा त्या देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर कोल्हापूरजवळील कोगनोळी तिथल्या अंबाबाईचं दर्शन घ्यायला आम्ही आलो. परमेश्वर आहे की नाही, या पद्धती पाळल्या पाहिजेत की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न. आपल्याकडे भरपूर गोष्टी येत असताना त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते आणि मंदिरामधली सकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये भरून घेताना मन शांत होतं. म्हणून आम्ही इथे आलो. संसार करताना, सर्वांसाठी सर्व काही करत असताना कधीकधी काही गोष्टी नकोशा असतात, काही माणसं, काही परिस्थिती नकोशा असतात, त्यांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून मन स्थिर करण्यासाठी, या शांततेला स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी इथं यावंसं वाटलं. लग्न ठरल्यानंतर लग्नाआधी करण्याच्या गोष्टी आता केल्या तर चालतील का, अशी शंका मनात न घेता आम्हाला फक्त देवदर्शन करायचं होतं. तिथे जाऊन नामस्मरण करणं, मंदिरामधला सुगंध अनुभवणं, तिथली शांतता अनुभवणं आणि आपल्या घरातून जाऊन देवदर्शन करून पुन्हा आपल्या घरी येणं, हा अनुभव आम्हाला घ्यायचा होता. दोन्ही मंदिरांमध्ये पोळ्यांच्या नैवेद्याऐवजी आम्ही रवा, साखर, पीठ, गूळ, तांदूळ अशा काही गोष्टी दिल्या. देवीची ओटी भरली, नाईकबाला पोशाख केला, दोन्ही मंदिरांमध्ये चांदीची नाणी चढवली, दर्शन घेतलं आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो.